Hello dear students, myself Pramod sir and welcome to परिवर्तन लर्निंग सेंटर. तर विद्यार्थी मित्र हो, मागच्या काही व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण 8वी NMS चे प्रकरण 7व जे भौमितिक आकृत्या होत्या तो पूर्ण पाहिलेला आहे. या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण जो 5वा धडा आहे आपला 5वा जो चॅप्टर आहे तो आहे आपल्याकडे सांकेतिक भाषा भाग 1 हे आपण पाहणार आहोत आणि याचे डेली तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता व्हिडिओ लेक्चर्स मिळून जाणार आहेत आपल्या YouTube चॅनलवरती. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून माझा उत्साह वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच रोज व्हिडिओ लेक्चर्स घेऊन येईल ते पण फ्री ऑफ कॉस्ट. त्यासाठी तुम्हाला कुठलेही पेड किंवा कुठल्याही गोष्टी तुम्हाला पैसे पे करायची गरज पडणार नाही. तर बघा तुम्हाला स्क्रीनवरती आता दिसत आहे आपला जो सांकेतिक भाग 1 आहे यामधले प्रश्न आपण बघणार आहोत. स्क्रीनवरती बघा तुम्हाला पहिला प्रश्न दिसत आहे. काय सांगितले एका सांकेतिक भाषेत HOND हा शब्द IPOE असा लिहिलेला आहे तर त्याच सांकेतिक भाषेत CROW हा जो शब्द आहे तो कसा लिहिला जाईल. तर बघा शब्द काय आपल्याकडे CROW हा शब्द कसा लिहिला जाईल तुम्हाला विचारले तर आता तो शब्द आपल्याला कसा लिहिला जाईल या ऑप्शन पैकी आपल्याला सांगायचंय. या ऑप्शन पैकी एक ऑप्शन निवडायचे. मग याच्यात जर आपण काही संबंध समजला तर या शब्दाला आपण त्याच प्रकारे लिहू शकतो. बघा H च्या नंतर काय येते H नंतर I लगेच एका नंतरचं दुसरं अक्षर घेतले. O नंतर काय येते O नंतर P नंतर N नंतर O आणि D नंतर E म्हणजेच पहिल्या शब्दामधला जो अक्षर आहे ते दुसऱ्या शब्दामध्ये आपल्याला काय करायचं त्या पुढचं अक्षर घ्यायचंय. म्हणजेच C नंतर काय येते D येते नंतर R नंतर काय येते S येते त्यानंतर O नंतर P आणि W नंतर X तर हे कुठं दिसते का DSPX तर DSPX ऑप्शन नंबर 4 ला आपल्याला दिसत आहे म्हणून पहिल्या प्रश्नाचा ऑप्शन नंबर 4 हे असणार आहे. समजलं भावड्या लाईक कर व्हिडिओला. पुढचा प्रश्न बघू आपण. चला पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले A साठी 1 B साठी 2 C साठी 3 आणि पुढे डॉट 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 असे जे टिंब दिलेले आहेत ते 3 टिंब म्हणजेच काय असं पुढे पण D साठी 4 E साठी 5 असं ABCD मध्ये असणार आहे. त्याच प्रकारे तुला दाखवतो. बघ A साठी काय 1 B साठी 2 C साठी 3 D साठी 4 E साठी 5 F साठी 6 असं पूर्ण ABCD आपण लिहिलेली आहे. ABCD मध्ये एकूण किती अक्षर आहेत 26 बरोबर आहे. त्यासाठी आता तू NMS ची परीक्षा देतोस म्हणल्यावर तुला एवढं तरी यायलाच पाहिजे बाबा की याच्यामध्ये 26 अक्षर आहेत आणि त्याला आपल्याला नंबरिंग करता आली पाहिजे. हे मेन म्हणजे मुख्यतः पाठच पाहिजे आपल्याला. जे किती नंबरला आहे 10 नंबरला आहे M किती नंबरला आहे 13 नंबरला आहे की असं विचारलं की लगेच पाठच पाहिजे. तेव्हा प्रश्न तुझा एका कमी वेळेमध्ये सुटेल आणि प्रश्न जर कमी वेळेमध्ये सुटत असेल तरच तुझ्या NMS मध्ये लवकर नंबर लागेल चांगले मार्क्स पडतील बरोबर आहे. बघ प्रश्न काय आपल्याकडे. मग हा टू टेबल आहे टेबल साठी 40 तर डेट साठी 30 मग हिरो ह्या शब्दासाठी काय असणार आहे ठीक आहे राजा हिरो या शब्दासाठी काय येणार आहे सांगणार आहे तुला. बघ डेट आता टेबल जर घेतला आपण टी या अक्षरासाठी किती दिलाय 20 आहे. बघ कुठे दिसते तुला टी तर बघ टी साठी 20 बरोबर आहे. इथे आपण लिहूया TABLE हा जो शब्द आहे टी साठी घेणार आपण 20 A साठी आहे 1 यांची प्लस करत जायचं आपल्याला. त्यानंतर B साठी आहे 2 L साठी आहे बघ अक्षर कुठं दिसतं L तर ML हो किती आहे M कुठं L कुठं आहे बघ रे याच्यामध्ये L आहे 12 नंबरला हो 12 तर L आहे 12 नंबरला अधिक E आहे 5 नंबरला तर इथं कुठं E 5 नंबरला. या सगळ्यांची जेव्हा बेरीज करू आपण त्यावेळेस आपल्याला बेरीज मिळते 40 बरोबर आहे. म्हणजेच या शब्दामध्ये जेवढे अक्षर दिले तर तेवढ्या अक्षरांची बेरीज केली की पुढचा आपल्याला तो अंक मिळणार आहे. मग डेट याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. डेट या शब्दामध्ये DATE याच्यामध्ये D आहे 4 नंबरला अधिक E आहे 1 नंबरला अधिक T आहे 20 नंबरला अधिक E आहे 5 नंबरला. या सगळ्यांची बेरीज येते 30. कमेंट मध्ये उत्तर सांग यायली का नाही बेरीज. नुसतंच मी सांगते म्हणून सांगू नको. सगळ्यांची बेरीज कर आणि यस सर म्हणाव यायलेली आहे. मग असंच येत असेल तर या शब्दामध्ये HERO बघ याच्यामध्ये किती नंबरला आहे आणि कमेंट मध्ये उत्तर फेकून हान सर बघा माझं उत्तर आलंय म्हणून. चल सांग मग याचं उत्तर काय येते ठीक आहे. तुझं उत्तर यायला तोपर्यंत आपण लगेच काढून घेऊ. बघ HERO तर याच्यामध्ये H आहे 8 नंबरला अधिक E आहे 5 नंबरला अधिक R आहे 18 नंबरला अधिक 18 आणि O आहे 15 नंबरला. तर या सगळ्यांची बेरीज करायची आहे. काय येते 8 आणि 5 13 ठीक आहे 13 अधिक 18 अधिक 15 13 त्यानंतर इकडे घेऊन आपण इकडे साईडला लिहूया ठीक आहे. बघ 13 अधिक 18 अधिक 15
8 आणि 5 13 हे घेतलेले आहेत हा, लक्षात घे. तू म्हणतो 13 कुठून आणले, याच्यामध्ये 8 आणि 5 13, 13 14 15 16 6, हातचा आला 1, तर 46 हा जो अंक तुला एवढ्या ऑप्शन मध्ये कुठे दिसतोय का, तर ऑप्शन नंबर 2 ला दिसतोय. बरोबर आहे. तोपर्यंत कमेंट मध्ये तुझं आन्सर आलेलं पाहिजे होतं. बरोबर आहे. एवढं सोपं होतं, टेन्शन घ्यायचंच नाही. एनएमएसचा काही असू द्या, तुमचं बुद्धिमत्तेचा असो मॅथचा असो, प्रश्न कुठला असू द्या, आपण इथं सॉल्व्ह करून घेणार म्हणजे घेणारच. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत अक्षरांऐवजी चिन्हांचा वापर केलाय. अक्षर म्हणजे एबीसीडीतले अक्षर असतील त्याऐवजी काहीतरी चिन्ह वापरलेत. तर हे आहे ते चिन्ह. तर काय लिहिलं आहे, चिन्हांचा वापर करून शब्द लिहिले आहेत आणि अक्षरांचा व चिन्हांचा क्रम समान आहे असे नाही, म्हणजे मागं पुढं असू शकतात. बरोबर आहे. तर खालील शब्दांचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्याकडे शब्द आहे हॅट. हॅट ह्या शब्दासाठी आपल्याकडे छोटा चौकोन, एक त्रिकोण आणि स्टार. बरोबर आहे. तर छोटा चौकोन, त्रिकोण आणि स्टार आहे. कॉट या शब्दासाठी स्टार आहे, नंतर सर्कल आहे आणि पुन्हा काय आहे, प्लसचं साइन आहे. तर या हॅट आणि कॉट याच्यामध्ये इथं टी आहे, इथं टी आहे. बरोबर आहे. इथं टी आहे, इथं टी आहे. मग यामध्ये इथे टी तिथे टी आहे, तर मग या चिन्हांमध्ये इथं बी स्टार आहे, तिथं बी स्टार आहे. म्हणजेच टी साठी काय येणार, मग इथं लिहून घेऊ आपण, टी साठी येणार आहे स्टार. बरोबर आहे. त्यानंतर आता इथं CAN आणि इथं CAT, तर इथं पण ए आहे, इथं पण ए आहे. तर इथं त्रिकोण आहे आणि इथं पण त्रिकोण असा पाहिजे. इथं ए आहे, इथं काय आहे, त्रिकोण आहे. मग इथं लिहिणार आपण ए साठी एक छोटा त्रिकोण. मग आता राहिलं काय, इथं एचं पण झालं मिटलं, टीचं पण झालं मिटलं. ए साठी त्रिकोण, टी साठी स्टार. मग एच राहिला, एच साठी काय येणार, एच साठी येणार हा छोटा डब्बा. बरोबर आहे. एच साठी छोटा चौकोन. ठीक आहे. छोटा डोर असतो का, छोटा डोर, तसा आहे छोटा चौकोन. त्यानंतर ह्याचं झालं मिटलं. आता राहिलं काय, सी. तर बघ इथं सी इथं पण आहे, सी इथं पण आहे. बरोबर आहे. मग सी मध्ये इथं पण आहे, इथं असणार असं कुठलंच आहे ना जे इथं पण आहे. बघ छोटस वर्तुळ इथं पण आहे, छोटस वर्तुळ इथं पण आहे. बरोबर आहे. मग सी साठी छोटा वर्तुळ, सी साठी घेतला आपण छोटा वर्तुळ. आता सीचं पण मिटलं, तर छोटा वर्तुळ हा मिटला, छोटा वर्तुळ पण मिटला, त्रिकोणचं पण झालेलं आहे, त्रिकोण पण झालेला आहे आणि स्टार पण झालं. राहिलाय फक्त हा प्लसचा साइन, आणि हा प्लसचा साइन मग कशाला देणार आपण, एन साठी देणार. बरोबर आहे. प्लसचा साइन आपण कशासाठी देतो, एन साठी देतो. म्हणून प्लसचा साइन घेतला आपण, HOT. ओ राहिला की ओ, एन साठी नाही. बघ एन साठी इथं जर आपण हा जर प्लसचा साइन घेतला तर इथं प्लसचा साइन नाही. बरोबर आहे. म्हणून प्लसचा साइन येणार नाही. तर प्लसचा साइन हा कशासाठी येणार आहे, कारण इथं ओ आहे पण इथं ओ नाही. बरोबर आहे. तर आपल्याला प्लसचा साइन कशासाठी घ्यावा लागणार आहे, ओ साठी घ्यावा लागणार आहे. प्लसचा साइन ओ साठी घेतला म्हणजे सी साठी काय घेणार आहेत आपण, मग सी साठी घेणार आहेत सर्कल घेतले काय, तर सी साठी सर्कल ऑलरेडी घेतलेलं आहे. म्हणजे इथं आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, प्लसचा साइन हे ओ साठी घ्यावं लागणार आहे. बरोबर आहे. आता एकदा आपण साइन दिले की आपल्याला शब्द तयार करायचा आहे. कशासाठी, HOT हॉट या शब्दासाठी. हा शब्द आपल्याकडे HOT हॉट. ठीक आहे. हा लक्ष भडकू नको. हॉट साठी आपल्याला लिहायचंय काय, साइन सांगायची काय काय नाही. एच साठी बघितलं काय आहे, एच साठी छोटा डब्बा दिला. ओ साठी काय आपल्याकडं प्लस साइन आहे आणि टी साठी काय आहे आपल्याकडं, बघ टी साठी स्टार आहे. तर हे जे स्टार आहे तुम्हाला हे कुठं दिसतंय बघा, एवढं कुठं आहे, डब्बा प्लस स्टार, हे ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय. म्हणून प्रश्न क्रमांक 3चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. समजलं. इज दॅट क्लिअर. कर व्हिडिओला लाईक. चला बरोबर आहे. व्हिडिओ आवडला तर लाईकच करायचं, कमेंट करायचं आन्सर आलंय म्हणून समोरचं. चला पुढच्या प्रश्नाकडे. एकदम इझी प्रश्न. आपण महाराष्ट्रात राहतो का नाही, मग महाराष्ट्राची स्पेलिंग तुला यायला पाहिजे. बरोबर आहे. महाराष्ट्राची स्पेलिंग कमेंट बॉक्स मध्ये सांग बरं काय आहे, न बघता टाकायची, न बघता. आता बघ महाराष्ट्र हा शब्द ह्या कसा लिहिलाय, उलटा लिहिलाय. MAHARASHTRA हा जो आहे महाराष्ट्र, इकडून जो महाराष्ट्र आहे तो इकडून लिहिलेला आहे. हा शब्दाची स्पेलिंग उलटी लिहिली आहे. मग त्याच सांकेतिक भाषेत इन्फॉर्मेशन शब्द कसा येईल पोट्या सांग. एवढा सोपा प्रश्न आहे. तुझं आन्सर कमेंट मध्ये आलंच पाहिजे. आलं पाहिजे म्हणजे आलंच पाहिजे. बरोबर आहे. सांग इन्फॉर्मेशन शब्द कसा आहे. ऑप्शन नंबर कुठला येईल या 4 पैकी, या 4 पैकी बघू नको तू, डायरेक्ट हे ऑप्शन न बघता डायरेक्ट इन्फॉर्मेशनचा उलटा जे स्पेलिंग आहे ती लिहून कमेंट मध्ये टाकून दे. तुझा आन्सर येतंय तोपर्यंत आपण बघूया. येते. बरोबर आहे. ठीक आहे. तोपर्यंत आपण सोडून घेऊया. बघ इकडून लिहायला सुरुवात करू आपण इन्फॉर्मेशनला. कसं लिहिणार, मग अगोदर आपण लिहिणार एन, इकडून लिहायला सुरुवात करायचं. अगोदर लिहिणार एन, नंतर ओ, नंतर आय, नंतर टी, टी नंतर पुन्हा आय झालं, टी झालं, टी नंतर पुन्हा ए आहे, ए नंतर एम आहे, एम नंतर आर आहे, ओ आहे, एफ आहे, नंतर एन आहे, नंतर आय आहे. ठीक आहे. शेवटी एन आहे,
एफ च्या नंतर एन आहे आणि एन नंतर आय आहे. तर हीच बघा स्पेलिंग एवढ्यापैकी कुठे दिसते बघा, आय एन हे ऑप्शन नंबर 4 ला दिसते का तुम्हाला, NOITAMROFNI हे ऑप्शन नंबर 4 ला दिसते. म्हणून ऑप्शन नंबर 4 या प्रश्न क्रमांक 4 चा आन्सर असणार आहे. कमेंट मध्ये तोपर्यंत तुझं आलंच पाहिजे होतं. झालं. चला प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊ. तर प्रश्न क्रमांक 5 आपल्याकडे दिलाय. आज प्रश्न एकदम सिंपल असणार आहे. काय सांगले, एका सांकेतिक भाषेत मेक हा शब्द अशा प्रकारच्या चिन्हाने दाखवलेला आहे, तर रेस हा शब्द या प्रकारच्या चिन्हाने दाखवला आहे, तर त्याच सांकेतिक भाषेत KARM हा शब्द कसा लिहिला जाईल. त्या अगोदर आपल्याला काय करायचं माहित आहे का, जे एबीसीडीतले अक्षर आहे त्यासाठी चिन्ह कुठले दिले ते लिहून घ्यायचं. सरळ सरळ लिहायचं यम. बरोबर आहे, इथे लिहितो मी बघ. यम साठी सगळ्यात पहिलं चिन्ह त्रिकोण, नंतर ए साठी त्या समोरचं चिन्ह छोटा वर्तुळ, त्यानंतर के साठी समोरचं चिन्ह काय आहे गुणिले, त्यानंतर ई साठी छोटा चौकोन, छोटा डॉन आला बघा, छोटा डॉन, तर हा आला छोटा चौकोन. त्यानंतर आता मेक साठी एवढे चिन्ह लिहून घेतले. आता रेस या शब्दासाठी लिहायचे आपल्याला. मग याच्यामध्ये बघा रेस या शब्दासाठी आर ला काय आहे, सगळ्यात पहिलं चिन्ह बघा, आर साठी हा देऊळ सारखं वापरले पंचकोन. बरोबर आहे, त्याला टेम्पल सारखं आपण साइन म्हणू शकतो. आता ए साठी ऑर्डर लिहिलेले आपण वर्तुळ बघा, इथे जसं ए साठी लिहिले. सी साठी पण आपण सी साठी लिहिले का बघा, इथे कुठं सी नाही, सी साठी लिहून घेऊ. सी साठी काय 3 नंबरचं स्टार आहे. आणि त्यानंतर ई साठी इथं आपल्याकडे ऑलरेडी लिहिलं, ई साठी आपण लिहिलं ना छोटा डॉन म्हणजे छोटा चौकोन. बरोबर आहे. हा कॉमेडी मध्ये घ्या बरं का, सिरियस घेतात त्याला छोटा डॉनच म्हणतात. तर त्याचाच सांकेतिक भाषेत KARM साठी काय लिहायचंय. आता बघ के साठी काय येणार, इथं के कुठं दिसतंय एक्स आहे, इथे एक्स. ए बघा, ए साठी छोटा वर्तुळ, आर साठी बघितलं एक टेम्पल दिसते. बरोबर आहे. आणि एम साठी बघितलं त्रिकोण दिसतंय. तर हे साइन कुठं दिसतंय का बघ बरं बाळा, याच्यासाठी त्रिकोण सगळ्यात शेवटी आहे या ऑप्शन नंबर 4. म्हणजे क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर सुद्धा आपल्याकडे असणार आहे ऑप्शन नंबर 4. बरोबर आहे, 4 नाही 4. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्नाकडे, प्रश्न क्रमांक 6. तर हा जो प्रश्न क्रमांक 6 एकदम इझी लेवलचा आहे, याच्यामध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही. काय सांगले, एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी अंक वापरतात. मग अक्षरांचा व अंकांचा क्रम सारखाच आहे असे नाही. बरोबर आहे, मागं पुढं अंक असू शकतात. बरोबर आहे. आता खालील शब्दांचे निरीक्षण करून ते संकेत तुम्हाला ओळखायचे आहेत. मग काय ओळखायचं आहे, याच्यासाठी कार या शब्दासाठी 234 आहे, फॅट या शब्दासाठी आपल्याला 256 आहे, आणि TOC म्हणजे या शब्दासाठी आपल्याकडे 468 आहे. मग यामध्ये आपल्याला काय लक्ष द्यायचंय, शेवटचा जो आर आहे, टी आहे, सी आहे, तो जागेवर तसं ठेवायचा आहे. फक्त इकडे 2 अक्षर बदलायचे आहेत. बरोबर आहे. CAR या शब्दासाठी आपल्याकडे 234 आहे का नाही, 3 ला इकडून 2 ला पलीकडून टाकायचं, 3 इकून 2 तिकून 4 दशाला तसे. बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ पहिलं अक्षर सी साठी काय, मग सी साठी 3 आणि ए साठी 2. मग तसंच हा शब्द आपल्याकडे फॅट आहे, FAT फॅट या शब्दासाठी काय वापरलेला आहे 256. तर 256 आहे. आता बघ इथं 234 होतं, इथं 324 लिहिलं आपण. मग इथं लिहिताना आपल्याला काय लिहावं आहे, जे 256 आहे याला 5 अलीकडून लिहावं लागतील आणि 2 पलीकडून लिहावं लागतील, 6 526 लिहिलं. म्हणजे एफ साठी काय आहे 5, एफ साठी 5 आणि ए साठी इथं 2 ऑलरेडी आहे म्हणजे 2. बरोबर आहे. मग ए साठी इथे 2 आलं, इथे 2 आलेलं आहे. पण आपल्याला विचारलंय काय, एफ साठी विचारले. मग आपण सांगणार खालील शब्दांचे निरीक्षण करून संकेत ओळखा. म्हणजे एफ या अक्षरासाठी कोणता अंक वापरलाय, एफ साठी येणार ऑप्शन नंबर 3. तरी बी तसंच हे करून बघू आपण. तर पुढचा शब्द काय TOC बघ, TOC यासाठी आपल्याकडे 468 हा जो शब्द आहे, याला इकडून 7 इकडून 4 इकडून 6 इकडून 4 इकडं 8. म्हणजे टी साठी काय येणार आपल्याकडं 6 आणि ओ साठी येणार आहे आपल्याकडं 4. तर बघ टी साठी 6 आलाय, तर टी बघ इथं शेवटी आहे आणि हा काय झाला आय होऊन गेला. तर हा जो टी होता त्या टी साठी शेवटी 6, इथं पण शेवटी 6 आहे. बरोबर आहे. म्हणजे टी साठी 6 आलेलंच आहे आणि ओ कुठं आपल्याकडे दुसरीकडे दिला नाही. म्हणजे आपल्याला फक्त फोकस असला पाहिजे, एफ अक्षरासाठी विचारलंय एवढंच डोकं लावायचं, पुढचं डोकं लावायचं नाही, फक्त अंक बदलाबदली केली म्हणून ऑप्शन नंबर 3 आलं. चला पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 7. आता हे लय इम्पॉर्टंट आणि महत्वाचा प्रश्न आहे बघा. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आपल्याला. तर बघा पुढचा प्रश्न काय दिला आपल्याकडे, एका सांकेतिक भाषेत रेखा पुस्तक वाचते. आता आपण हे पुस्तक वाचते का नाही, रेखाला आवडत असेल पुस्तक वाचाय म्हणून लिहितो आपण, रेखा पुस्तक वाचते. बरोबर आहे, रेखा पुस्तक वाचते. हे जे आपल्याकडे सेंटेन्स आहे, हे जे वाक्य आहे,
हे 1 2 3 याप्रमाणे लिहिले जाते. तर याला कसं लिहिलं जाते? 1 2 3 बरोबर आहे. कॉमा देऊ आपण त्याच्यामध्ये. 1 2 3 असं लिहिलं जाते. मग भावनाला पुस्तक आवडते. दुसरं वाक्य आपल्याला भावनाला भावनाला कोण आवडते? पुस्तक आवडते. दुसरं कोणी आवडत नाही. ठीक आहे. पुस्तक आवडते. तर भावनाला पुस्तक आवडते हे जे वाक्य आहे हे वाक्य कसं लिहिलं आहे? 2 4 5 कंसात लिहितो 2 4 5 असं लिहिलेलं आहे. त्यानंतर भावनाला रेखा आवडते हे एक शब्द आहे आपल्याकडं. हे वाक्य आपल्याला काय दिले? भावनाला रेखा आवडते. बरोबर आहे. तर आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सेंटेन्स मध्ये जे 3 सेंटेन्स दिलेत आपल्याकडे यामध्ये रेखा पुस्तक वाचते हे शब्द आहे का नाही? हे जे शब्द आहे पहिला शब्द, दुसरा शब्द, तिसरा शब्द. बरोबर आहे. हे पहिला, दुसरा, तिसरा हे जशाला तसं 1 2 3 अंक दिले आहेत. आता यामध्ये या जो शब्द दिले आहेत यामध्ये पहिला, दुसरा, तिसऱ्या नंबरला आहे का नाही? याला अंक उलटे द्यायचे. म्हणजे वाचतेसाठी 1 2 3 हे उलटे लिहिलं आपण किंवा वरून लिहतात म्हणजे तुम्हाला समजेल. बरोबर आहे. आता 1 2 3 असे अंक दिलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला माहित आहे पुस्तकासाठी काय अंक आहे? 2. हा लक्षात ठेवा. पुस्तकासाठी 2 हा अंक आहे. इथं पुस्तक कुठं दिसते त्या ठिकाणी ह्याला 2 अंक देऊन टाका. आता रेखा आणि वाचते हे शब्द राहिले आहेत. आता बघा याच्यामध्ये ह्याच्यासाठी काय आपल्याला कोड आहे? 2 4 5 बरोबर आहे. मग भावनासाठी आणि आवडतेसाठी या 2 शब्दासाठी आवडतेसाठी काय असणार? मग 5 आहे. बरोबर आहे. इकडचं खालचं राहिलं होतं आपलं 3 4 5 लिहायचं. थांबा एकदा 3 4 5 लिहून घेऊ. इथं जे आहे याच्यासाठी 3 4 5 3 4 5 हा अंक वापरलेला आहे. बरोबर आहे. मग आता बघा या ठिकाणी रेखा या शब्दासाठी काय आहे? 3 आहे. मग या रेखा या शब्दासाठी 3 देऊन टाकला. बरोबर आहे. आवडतेसाठी आपण 5 दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर भावना हे शब्द राहिलाय आणि भावनासाठी मग काय देणार आपण? भावनासाठी बघा 1 2 3 झालं. त्यानंतर 5 पण झालेला आहे. तर भावना या शब्दासाठी काय राहिलं बघा याच्यामध्ये राहिलंय काय? भावनासाठी समजा इथं आवडतेला 5 दिलं, रेखाला 3 दिला, राहिला फक्त 4 4 हा अंक दिला भावनासाठी. हा 4 भावनासाठी म्हणजे इथं सगळ्याचा अंक आपण अक्षरासाठी एक एक अंक दिला. बरोबर आहे. मग वाचते या शब्दासाठी अंक कुठला येणार आहे? वाचतेसाठी 1. बरोबर आहे. मग आपल्याला विचारलंय काय? तर वाचते या शब्दाचा संकेत कोणता? तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे याचं उत्तर. ऑप्शन नंबर 2 म्हणजे 1 हा अंक असणार आहे वाचते या शब्दासाठी. बरोबर आहे. समजला असेल अपेक्षा करतो. थोडंसं किचकट आहे समजायला पण समजून घ्या. व्हिडिओला पॉज करून थोडंसं अजून रिपीट घेऊन मागे घेऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कशासाठी काय अंक वापरलाय. हे जे पहिला, दुसरा, तिसरा हा जो शब्द आहे त्याला आपण उलट लिहिलं इकडून 1 2 3. बरोबर आहे. त्यानंतर याच्यासाठी 2 4 5 जो वापरला होता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 2 पुस्तकासाठी वापरलाय. शेवटचा 5 साठी आणि शिकडचा 4 साठी. बरोबर आहे. हे 2 इथं वापरणार नाही. 4 आता इकडून लिहिले आपण इकडून भावनासाठी. समजेल. जरासं पॉज करून व्यवस्थित बघा. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 8. एका सांकेतिक भाषेत टिक हा शब्द RGAI असा लिहिला जातो. बरोबर आहे. तर काय सांगले बघ? तर त्याच सांकेतिक भाषेत फ्लो हा शब्द कसा लिहिला जाईल? पहिली गोष्ट आपल्याला या 2 शब्दांचा संबंध समजला पाहिजे. काय संबंध आहे याचा? समजून घेऊया. टी. तर टीच्या अगोदरचं एक अक्षर 2 अक्षर बघा. इथं बघा टी कुठं दिसते? टी. टीच्या अगोदर काय असते? टीच्या अगोदर हे आर आहे. बरोबर आहे. एक अक्षर सोडून आर. बरोबर आहे. एक अक्षर सोडून आर. त्यानंतर आयच्या अगोदर एक अक्षर सोडून जी, सीच्या अगोदर एक अक्षर सोडून ए आणि के च्या अगोदर एक अक्षर सोडून आय आहे. तसंच मग फ्लो या शब्दासाठी FLOW फ्लो या शब्दासाठी काय करणार? प्रत्येक शब्दासाठी अगोदर एक अक्षर सोडून आपल्याला लिहावं लागणार आहे. मग एफ च्या अगोदर कुठला अक्षर येते? बघा एफ च्या अगोदर डी येते. बरोबर आहे. याच्या समोर लिहितो मी डी येते. नंतर एल च्या अगोदर एक अक्षर कुठलं येते? इथे एल आहे. याच्या एल च्या अगोदर के सोडून जे येते. जे लिहिला. त्यानंतर आता ओ च्या अगोदर एक अक्षर सोडूनचं अक्षर ओ कुठे आहे बघा? ओ याच्या अगोदरचं एक अक्षर 15 14 आणि 13 नंबरला काय आहे? यम आहे. म्हणून इथे येणार मग यम. बरोबर आहे. इथं जे ओ होता का नाही ओ च्या अगोदर एन सोडून यम वर येणार आपण हे अक्षर आणि नंतर पुन्हा शेवटचा डब्ल्यू. डब्ल्यू कुठं आहे आपला? इथं. मग डब्ल्यू च्या अगोदर व्ही सोडून यू येणार. हा यू घ्यायचा शेवटी आणि DJMU कुठं दिसतंय तुम्हाला? DJMU ऑप्शन नंबर
3 ला दिसत आहे. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे भावड्या. बघ प्रश्न क्रमांक 8 ऑप्शन नंबर 3 आलं. समजला असेल. प्रत्येक अक्षराच्या अगोदरचा एक अक्षर आपल्याला काय करायचं आहे, गॅप न लिहायचं आहे. मग आता प्रश्न क्रमांक 9. हा हे प्रश्न क्रमांक एकदम आपल्याला आवडणारा प्रश्न आहे. हे तुम्हाला समजला पाहिजे. काय दिले याच्यामध्ये, एका सांकेतिक भाषेत डू कट याचा अर्थ फ्रेश एअर असा होतो. म्हणजे सरळ सरळ आपण लिहूया डू कट याच्यासाठी CUT डू कट याच्यासाठी काय आहे, फ्रेश एअर. बरोबर आहे, फ्रेश एअर आहे. म्हणजे डू साठी फ्रेश आणि कट साठी एअर इथे लिहून घेऊ आपण. बरोबर आहे, डू साठी काय आहे, डू साठी शब्द फ्रेश समोर लिहितो फ्रेश आणि कट साठी एअर CUT कट साठी एअर हा शब्द आपण लिहिलेला आहे. डू कट याच्यासाठी फ्रेश एअर हा शब्द आपण लिहिला. पहिल्याला पहिला अंक, दुसऱ्याला दुसरा अंक. आता त्याच्यानंतर सेक पुट डू हा शब्द आपल्याकडे इथं लिहून घेऊ आपण. सेक पुट डू. तर आताच बघितलं आपण डू साठी काय होतं बाबा, फ्रेश होतं. मग डू साठी फ्रेश इथं ऑलरेडी असणार आहे. मग सेक आणि पुट हा शब्द राहिलेला आहे. तर याच्यासाठी काय दिले, फ्रेश फ्रूट ज्यूस. सेक पुट डू साठी फ्रेश फ्रूट ज्यूस. मग इथे लिहिणार आपण फ्रेश फ्रूट ज्यूस. बरोबर आहे, फ्रेश फ्रूट ज्यूस. तर फ्रेश फ्रूट ज्यूस हा शब्द लिहिला आपण. आता याच्यामध्ये आपल्याला माहित आहे फ्रेश साठी डू हा शब्द गेलेला आहे. म्हणजेच इकडून बघा, ह्याला जर 1 2 3 हा नंबर जर असायला आहे, तर ह्याला जर आपण डायरेक्ट रिपीट लिहून टाकलं, हा 1 नंबरला, हा 2 नंबरला, 3 नंबरला, मग याला उलट लिहिलं, डू साठी फ्रेश आहे 3 2 1. बरोबर आहे, इकडून 1 2 3, इकडून 1 2 3. म्हणजेच ह्याचा अर्थ काय, आपल्याला शब्द काय भेटले, मग डू साठी ऑलरेडी फ्रेश आपण दिलेला आहे. तर आता पुट आणि सेक यासाठी 2 नंबरला पुट आहे, 2 नंबरला फ्रूट आहे. म्हणजे इथं पुट साठी काय येणार, मग पुट साठी येणार फ्रूट आणि 1 नंबरला सेक आहे, 1 नंबरला इकडं ज्यूस आहे. मग इकडे येणार सेक साठी ज्यूस. बरोबर आहे, एवढ्या शब्दाचा अर्थ समजला. आता काय करायचं आपल्याला, पुढचं सांगितलं आता आपल्याला मून सफार फ्रूट हा शब्द आहे. मून सफार फ्रूट याच्यासाठी आपल्याला ऍपल इज फ्रूट आहे. बरोबर आहे, मग इथं लिहितो मी मून सफार फ्रूट. मून SAFR आणि पुढे आहे पुट PUT. आताच आपण बघितलं पुट साठी काय आहे, पुट साठी फ्रूट आहे. बरोबर आहे, तर याच्यामध्ये काय करायचं, मग आपल्याला याच्यासाठी अगोदर लिहून घ्यावं लागेल की मून सफार फ्रूट साठी आपल्याकडे ऍपल इज फ्रूट दिलेला आहे. मून सफार फ्रूट याचा अर्थ ऍपल इज फ्रूट. APPLE ऍपल इज काय आहे, फ्रूट. FRUIT ऍपल इज फ्रूट. बरोबर आहे, मग ऍपल इज फ्रूट असं दिलेलं आहे. त्यावेळेस काय करणार आपण, आपल्याला माहित आहे पुट साठी काय वापरलाय आपण, पुट साठी फ्रूट वापरलाय. हा शेवटचा शब्द आहे. तर हा शेवटचा शब्द इथं समजा शेवटच्या शब्दाला इथं 3 नंबरला आहे, हा 3 नंबरला. बरोबर आहे, पुट साठी फ्रूट. मग आता इथं 1 नंबर 2 नंबर याच्यामध्ये आपण इथं समजा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, हे पण 1 नंबर 2 नंबर होता, 1 नंबर हा 2 नंबर. तसंच मग 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आहे का नाही. तिसरा शब्द जसाला तसा आहे, पुट साठी फ्रूट. आता फक्त मून सफार आणि ऍपल इज आहे या नंबर मध्ये चेंजेस होणार. बरोबर आहे, म्हणजे 2 नंबर इकडून आणि 1 नंबर पलीकडून. बरोबर आहे, म्हणजेच काय याचा 1 साठी मून, इथे 1 साठी इज आहे. म्हणजेच मून या शब्दासाठी आपण काय लिहित आहोत, प्रश्न किती गेला रे, मागे गेला का प्रश्न, हा इथं आहे. तर प्रश्न जो आहे आपला, आपण काय करणार, प्रश्न हा जो प्रश्न होता आपल्याकडे मून 1 नंबरला आहे MUN. बघा मून साठी काय सांगला आपण, 1 नंबरला आहे मून, इकडे 1 नंबरला इज आहे म्हणून इकडं इज येणार. त्यानंतर 2 नंबरला सफर आहे, 2 नंबरला इकडे काय ऍपल आहे, मग इथं SAFR, तर इकडे येणार APPLE हा शब्द. बरोबर आहे, त्याच नंतर आता राहिलंय काय की सील सेक मून याचा अर्थ लिहायचा आपल्याला. आता इकडे लिहू आपण सेल झालं ते SEEL सील सेक, पुढे आहे मून. तर याला सरळ सरळ अगोदर आपण नंबर देतो, पहिला दुसरा तिसरा. बरोबर आहे, कुठं चाललंय रे, पळायले कस काय. हा घेतला आपण, याच्यासाठी आपण नंबर देऊ अगोदर. तर यासाठी नंबर दिला, हा पहिला अंक, हा दुसरा, हा तिसरा. बरोबर आहे, मग आता काय करणार आपण,
तर आता काय करणार आपण याच्यामध्ये आता आपल्याला माहित आहे सिल्स एक मून मध्ये मून साठी काय वापरलाय इज वापरलाय म्हणून आता अगोदर हे लिहून घ्यावं लागलं ज्यूस इज कूल इथं लिहू आपण JUI ज्यूस इज कूल बरोबर आहे। आता इज साठी काय मून बघा मून साठी इज म्हणजेच मून 3 नंबरला आहे म्हणजे इथं आपल्याला मून इथं 3 नंबरला लिहावं लागेल बरोबर आहे। इज किती नंबरला लिहावं लागेल 3 नंबरला म्हणून इज लिहिला आपण 3 नंबरला। त्यानंतर ज्यूस साठी काय शब्द वापरलेला आहे आपल्याला माहिती आहे इथं ज्यूस कुठं आहे का बघा ज्यूस साठी सेक हा शब्द आहे तर सेक जर बघितलं तर 2 नंबरला आहे मग ज्यूसला आपण काय देणार 2 नंबर राहिला काय 1 नंबर आणि सील साठी कूल हा 1 नंबर येणार बरोबर आहे। म्हणजेच आता आपल्याला हे माहित पाहिजे की आपण काय काय दिलं सगळ्या शब्दाचा अर्थ लिहिला सील साठी कूल हा शब्द आपल्याला लिहून घ्यावा लागेल तर सील साठी काय होता कूल SEEL सील साठी कूल हा शब्द आपण लिहिलेला आहे। मून साठी लिहिला सेक साठी लिहिला सगळ्या शब्दासाठी आपण अर्थ लिहिलेला आहे बघा। मग या शब्दाच्या अर्थावरून आपल्याला काय करायचं आहे की कूल फ्रेश ज्यूस या शब्दासाठी खालीलपैकी कोणता संकेत वापरला जाईल ऑप्शन नंबर 1 2 3 4 यासाठी काढायचं आहे बघा कूल फ्रेश ज्यूस तर कूल साठी काय वापरलं आपण बघा ह्याच्यामध्ये कूल कुठे दिसते तुम्हाला कूल साठी सील मग इथं वर लिहितो मी SEE सील। फ्रेश साठी काय वापरलं आपण फ्रेश साठी पुट तर फ्रेशच्या वर लिहितो मी पुट आणि ज्यूस साठी काय वापरलं आपण बघा ज्यूस कुठं आहे तर ज्यूस साठी सेक हा SEK तर हे कुठे दिसते सील पुट सेक तुम्हाला कुठे दिसते का तर फ्रेश साठी पुट आहे की रे बघा फ्रेश यासाठी पुट हा शब्द वापरलाय फ्रेश साठी पुट फ्रेश साठी डू आहे सॉरी फ्रेश साठी डू हा शब्द वापरलाय तर इथं फ्रेश साठी काय येणार डू येणार डू DOO डू डुक्कर म्हणा ना त्याला सील डू सेक तर सील डू सेक ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते म्हणून प्रश्न क्रमांक 9 चा ऑप्शन नंबर काय 4 आहे। हवा तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता मी बाजूला होतो ठीक आहे झाला घेतला। चला आता पुढचा प्रश्न 10वा मग काय सांगितले याच सांकेतिक भाषेमध्ये सफार डू मून कट यासाठी काय आहे यापैकी सांगायचंय मग आपल्याला माहित आहे सफार डू मून कट हे लिहितो मी परत खाली SAFR सफार डू मून कट ठीक आहे। तर यासाठी काय येईल हे आपल्याला ओळखायला सांगितलंय मग यासाठी आपल्याला काय करायचंय सरळ सरळ यासाठी एकच गोष्ट करायची सफार साठी आपल्याला माहित आहे 1 आणि 3 साठी तेच राहणार बघा इथं सफार साठी काय सफार साठी ऍपल इथं याच्या खाली तुम्ही APPLE ऍपल सर्वात अगोदर आलाय आणि 3 नंबरला इज असणार तर मून साठी काय आहे इज आहे बरोबर आहे। इथं 1 नंबरला ह्याला आपण नंबर धरू 1 हा 2 हा 3 हा 4 तर सफार साठी ऍपल मून साठी इज तर सगळ्यात अगोदर ऍपल कुठे कुठे दिसतंय इथं आहे इथं आहे इथं आहे पण 3 नंबरला इज कुठे कुठे आहे बघा इथं तर 3 शब्द नाहीत इथं 3 शब्द 4 शब्द पाहिजे ना आपल्याला म्हणून ही ऑप्शन म्हणून कटला। याच्यासाठी दुसऱ्या ऑप्शनला 3 नंबरला इज आहे का कुठं इथं इज नाही इथं तिसऱ्या नंबरला इज आहे का इज 2 नंबरला आले म्हणून हे पण कटला मग ऑप्शन नंबर राहिला फक्त 4 म्हणून ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आपल्याकडे असणार आहे। मग इथं एअर येणार डू साठी इथं एअर येणार आणि कट साठी इथं फ्रेश येणार फक्त हे शब्द इथं काय झाले बदलले इकडचा तिकडे शब्द गेलाय तिकडचा इकडे शब्द गेलाय बरोबर आहे। डू साठी आपल्याला माहित आहे फ्रेश असते आणि कट साठी आपल्याला माहित आहे की एअर असते पण तिथं अक्षर बदललेले आहेत एवढं लक्षात ठेवायचं। तर ऑप्शन नंबर याचं 4 येणार प्रश्न क्रमांक 10 चं उत्तर 4 येणार। आता आपल्याला माहित आहे की पुट साठी फ्रूट हा शब्द आपण वापरलेला आहे तर पुढचा प्रश्न आता सांगतो तुम्हाला की या पुट साठी फ्रूट वापरलेला आहे तर लक्षात ठेवा की फ्रूट या शब्दासाठी कुठला सांकेतिक शब्द वापरलाय तर पुट हा आपण वापरलेला आहे हे तुम्हाला माहित असावं इथं लिहिलं बघा पुट साठी बरोबर आहे। फ्रूट या शब्दासाठी पुट वापरलाय बघा पुट साठी फ्रूट वापरलेला आहे म्हणून प्रश्न क्रमांक 11व्याचं उत्तर काय असणार ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे समजला। चला पुढचा प्रश्न घेऊ चला पुढचा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत टेबल हा शब्द UCEPG असा लिहिला जातो तर चेअर हा शब्द कसा लिहिला जाईल बरोबर आहे। तर काय करायचं माहिती का तर सगळ्यात अगोदर टी कुठे आहे बघा इथं 20 नंबरला टी तर टीच्या अगोदरचा एक अक्षर घेतला यू नंतर ए बघा याच्या अगोदरचा एक अक्षर वगळून काय केलेलं आहे एक अक्षर बी वगळून सी घेतलाय आता बी च्या नंतर 2 अक्षर वगळून काय घेतलाय ई घेतलाय आता बी च्या नंतर 2 अक्षर वगळले आणि डी घेतलाय बघा हा शब्द लिहितो मी इथं टेबल TABLE हा टेबल आहे त्याच्यासाठी काय लिहिलेलं आहे त्याच्यासाठी UCEPJ हे लिहिलेलं आहे तर टी नंतर लगेच यू येतो बरोबर आहे हा 0 इथं गॅप ठेवला त्यानंतर ए नंतर एक गॅप सोडून काय केलाय
सी लिहिलंय, याच्यामध्ये एकचा गॅप घेतला, बरोबर आहे, किंवा गॅप आपण नंतर लिहूया म्हणजे तुम्हाला समजल. नंतर बी साठी ई घेतला, एल साठी पी घेतला आणि ई साठी जे घेतला. तर एक गोष्ट याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केली असेल ती म्हणजे अशी की यामध्ये इथं शून्याचा फरक घेतला, टी नंतर लगेच यू, इथे एकचा फरकाने अंक घेतला, ए नंतर बी सोडून सी घेतलाय, तर इथं बीच्या नंतर दोनचा फरक सोडून आपल्याकडे ई घेतलाय. बी बघा, बीच्या नंतर डी सोडून तिसरे अक्षर डी ई, बरोबर आहे. बीच्या नंतर सी डी हे दोन अक्षर सोडले आणि ई घेतला. एलच्या नंतर तीन अक्षर सोडले, एलच्या नंतर एम एन ओ सोडले आणि पी घेतला. आणि ईच्या नंतर चार अक्षर सोडले आणि जे घेतला. ईच्या नंतर चार कुठले कुठले सोडणार, ई नंतर एबीसीडी ई एफ जी एच आय हे चार सोडले आणि पाचवा येणार जे. तर असाच सिक्वेन्स आपल्याला चेर या शब्दात लावायचा आहे. मग आपण चेर साठी लिहिणार CHAIR. तर मग इथे लिहिणार आपण आधी शून्याचा अक्षर सोडून, नंतर एक अक्षर सोडून येणारा, नंतर दोन अक्षर सोडून येणारा, नंतर तीन अक्षर सोडून येणारा आणि नंतर चार अक्षर सोडून येणारा, बरोबर आहे. मग तो शब्द काय येईल तो आपल्याला लिहायचा आहे. मग तो शब्द कसा येणार आहे बघा, सी नंतर लगेच डी येतो, एच नंतर आय सोडून जे येतो, त्यानंतर एच्या नंतर आपल्याला दोन सोडायचे, बी सी सोडून डी येतो, त्यानंतर आयच्या नंतर आपल्याला तीन सोडायचे, बघा आयच्या नंतर तीन सोडा, बघा इथं कुठं आय दिसते तुम्हाला, इथं आहे आपल्याकडे आय, आय नंतर हे तीन सोडून दिले आणि एम येणार आणि नंतर शेवटी इथं आपल्याला आरच्या नंतर चार सोडायचे, तर आर बघा कुठं आहे आपल्याकडं, इथं आर आहे, आरच्या नंतर एक दोन तीन चार सोडे, तर काय येणार आपल्याला एम येणार. तर शेवटी पण काय आलं पाहिजे, एक कुठला तरी राहिलाय बघा चार, तर आर आहे, आरच्या नंतर किती सोडायचे, चार सोडायचे. इथं आपल्याकडे CHAR आर आहे, आरच्या नंतर तर इथं आहे आर, आरच्या अगोदर आपल्याला काय करायचे, आरच्या नंतर चार सोडायचे, तर इथे येणार एक दोन तीन चार, हे चार सोडले तर डब्ल्यू येणार, तर शेवटी डब्ल्यू आला पाहिजे. तर DJDMW DJDMW हे ऑप्शन नंबर 2 ला दिसते, म्हणून याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 12 याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 2. समजला हा प्रश्न, व्हेरी गुड. चला कमेंट मध्ये सांगा सर समजला म्हणून, येस सांगा, येस करा. आलंय म्हणून आमचा आन्सर, आला असेल त्यांचा आन्सर त्यांनी कमेंट मध्ये आन्सर सांगा ऑप्शन नंबर 2 आलेला आहे म्हणून. चला पुढचा घ्यायचा प्रश्न. चला नेक्स्ट क्वेश्चन कर. समजलाय ना, पण समजणं इम्पॉर्टंट, बरोबर आहे, तुम्हाला समजलं पाहिजे. तर प्रश्न क्रमांक 3, त्याच सांकेतिक भाषेमध्ये TVDVY यामध्ये आपल्याला कसा लिहायचा तो शब्द तयार करायचा आहे. TV प्रश्न किती होता, 13वा. TVDVY टी साठी एक अक्षर सोडून लिहिणार, व्ही साठी एक अक्षर, एक हा इथे 0 इथे एक सोडून, इथं नंतर 2 सोडून अक्षर लिहिणार, त्यानंतर इथं 3 सोडून अक्षर लिहिणार आणि इथं 4 सोडून अक्षर लिहिणार. तर मग इथं काय येणार बघा, इथं 0 अक्षर सोडायचा, इथं 1 सोडायचा, इथं 2, इथं 3, इथं 4. तर आता आपल्याला काय करायचंय, तर इथे येणार टीच्या अगोदर, आता इकडे उलटे घ्यायचं बघा, इथं अगोदर पुढचा शब्द दिला, ह्याच्या अगोदरचा शब्द, टीच्या अगोदर लगेच काय येतंय, यस नंतर टी, बरोबर आहे, इथे यस येणार, हे इकडून लिहायला पाहिजे होतं आपण असं, बरोबर आहे. यस याच्या अगोदरचा एक अक्षर लिहायचं ना, किंवा ह्याला आपण पुसून टाकूया. तुम्हाला सगळं सिंपल भाषेमध्ये सांगतो. याच्यामध्ये काय करायचं माहित आहे का, हे जो शब्द दिला आपला TVDVY, हा जो आहे TVDVY, बरोबर आहे, TVDVY, यामध्ये अगोदर टीच्या अगोदर येणारा लगेच एक अक्षर, बरोबर आहे, काय असतं, यस असतो, बरोबर आहे, इथे लिहितो यस, नंतर एक अक्षर वगळून, बरोबर आहे, व्हीच्या अगोदर एक अक्षर वगळा, इथं आहे व्ही, व्हीच्या अगोदर एक अक्षर वगळून काय येतो, टी येतो, बरोबर आहे. हा व्हीच्या अगोदर यू सोडून टी येणार, इथे घेतला टी, नंतर डीच्या अगोदर 2 अक्षर वगळा, बरोबर आहे, इथे डी आहे आणि डीच्या अगोदर आपल्याला हे 2 अक्षर वगळायचे, बी आणि सी, तर इथे येणार ए. त्यानंतर आता आपल्याला जो शब्द दिलाय व्ही, व्हीच्या अगोदर 3 अक्षर वगळा, आता व्ही कुठे आहे, इथे व्ही, व्हीच्या अगोदर 1 2 3 वगळे, तर आर येतो आणि त्यानंतर शेवटचा शब्द आहे वाय, वायच्या अगोदर आता आपल्याला 4 अक्षर वगळायचे, हा आपल्याकडे वाय आणि वायच्या अगोदर 1 2 3 4 वगळे, तर शेवटी येतो टी, तर हा घेतला टी, तर START हा शब्द तयार झालाय आणि ऑप्शन नंबर 3 मध्ये याचा आन्सर आपल्याला दिसतंय, बरोबर आहे. समजला क्वेश्चन नंबर 13. चला पुढे भावड्या, पुढचा प्रश्न घेऊ, क्वेश्चन नंबर 14. हे तर लय सोपा आहे भाऊ, तू याचा आन्सर कमेंट मध्ये सांग, तुला फक्त ट्रिक सांगतो मी कसं सोडवायचंय. बघ, स्पायडर हा शब्द आहे, त्यासाठी PSDIRE असं त्याला लिहिलं जातंय, म्हणजेच काय केलंय, SP याला उलट लिहिलंय PS,
इथं आय डी इकून डी आय लिहिले, इकून ई आर याला आर ई लिहिले. मग कॉमन या शब्दासाठी काय येईल कमेंट मध्ये आन्सर सांग, आलंच पाहिजे. तुझा आन्सर इथं एवढं सोपं आहे. इथं बघ COMM आणि ON आहे, तर एक एक अक्षर याच्यामध्ये काय केलंय वगळलेलं आहे. तर सी इकडून आहे तर ओ इकडून आहे, याला इकडून ओ आणि इकडून सी लिहावं लागेल. आता एम इकडून बदलला काय तिकडून बदलला काय, येणार इकडून एमच आहे बरोबर आहे. तर आता इकडून ओ इकडून एन आहे तर आधी एन लिहिणार आणि नंतर ओ लिहिणार. तर हे ऑप्शन मध्ये कुठं दिसतंय बघ बरं भावड्या, ऑप्शन नंबर कुठं दिसतंय NO शेवटी NO इथं आहे, म्हणजे OCMMNO ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. म्हणून प्रश्न क्रमांक 14व्याचं जे आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2 असणार आहे. आलं का कमेंट मध्ये तुझं, बघू दे कमेंट मध्ये येऊ दे, तुझं कमेंट मध्ये आलं पाहिजे बरोबर आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. चला पुढचा, चला प्रश्न क्रमांक 15वा घेऊया. 15वा प्रश्न सुद्धा एकदम इझी आहे, फक्त मोठा दिसतो दिसायला बरोबर आहे. जसं दिसतंय तसं नसतंय म्हणून जग फसते बरोबर. बघ झेरॉक्स कॉपी ऑफ बिल वॉज स्पेंट हा एवढं वाक्य आहे, त्या वाक्याला या वाक्यामध्ये लिहिले, त्या वाक्याला याच्यामध्ये लिहिले, अशा पद्धतीने लिहिले बरोबर आहे. पण आपण टेन्शन घ्यायचं नाही, आपलं ध्येय काय फक्त समजलं पाहिजे, आपलं ट्रिक काय वापरले. झेड आहे बरोबर आहे, झेरॉक्स साठी ZGTQZ हा शब्द आहे, म्हणजे झेड नंतर काय येतो सॉरी एक्स नंतर काय येतो वाय सोडून झेड, ई नंतर एफ सोडून जी, आर नंतर एस सोडून टी, ओ नंतर पी सोडून क्यू आणि एक्स नंतर वाय सोडून झेड. म्हणजेच प्रत्येक शब्दामध्ये काय केलंय एक एक अक्षराचा गॅप देऊन पुढचा शब्द लिहिला आहे. तसंच कॉपीसाठी बघ सी च्या नंतर डी सोडून ई इथं आलेला आहे बरोबर आहे. कुठे गेला तो, हा इथं ई आलेला आहे. त्यानंतर ओ च्या नंतर पी सोडून क्यू आलेला आहे, तसंच पी च्या नंतर क्यू सोडून आर आलेला आहे. त्यानंतर इथं तसंच वाय च्या नंतर शेवटचा सोडून, आता वाय हा शेवटी असतो वाय, झेड सोडून ए हा अक्षर आलेला आहे. एकदा सगळं मालिका संपली की पुढे डबल ए पासून सुरू होतो हा आलेला आहे. म्हणजेच आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की एक एक अक्षर तिथं गॅप करून पुढचा शब्द लिहिलेला आहे. म्हणून वॉटर यासाठी काय तयार होईल बरोबर आहे. तर वॉटर आहे, वॉटर डब्ल्यू च्या नंतर एक सोडून पुढे चालायचं आहे. बघ डब्ल्यू आहे 23 नंबरला, 24 सोडून 25 काय येणार वाय येणार, मग इथे येणार वाय बरोबर आहे. आपलं वाय लय खतरनाक असतं म्हणून त्याला असं लिहितो. आता बघ ए आहे 1 नंबरला, तर बी सोडून सी येणार बरोबर आहे, बी सोडून सी येणार, इथे येतो सी. त्यानंतर टी, टी च्या नंतर एक अक्षर सोडा, टी च्या नंतर एक अक्षर सोडून आर येणार, उलट चालू आपण सोयीचा या. टी च्या नंतर 21 सोडून 22 व्ही येणार, इथे आपण व्ही ठीक आहे वाय सी व्ही. त्यानंतर बघ वाय सी व्ही इथंच आहे, तर इथं दुसरीकडे वाय सी व्ही कुठंच आलेलं नाही, डायरेक्ट ऑप्शन नंबर 3 इथंच सांगू शकतोस तू की भावा तुझं ऑप्शन नंबर 3 आलेला आहे. तरी पण पुढचं तुला कंटिन्यू करून सांगतो मी. तर ईच्या नंतर ई एफ सोडून बघा, ईच्या नंतर एक अक्षर सोडून दे, ईच्या नंतर एफ सोडून जी, इथे येणार जी. तसंच आरच्या नंतर एस सोडून येणार टी. तर ऑप्शन नंबर 3 ला तुला दिसत आहे. जेवढं लवकर येईल तेवढं लवकर उत्तर सोडवायचं. ह्या 3 मध्येच आपल्याला समजून गेलं की आपलं उत्तर आलेलं आहे. बघ इथं वाय सी व्ही इथं आहे, इथं वाय सी आहे, इथं यू आहे, इथं वाय सी आलंच नाही, इथं कटलंच, इथं सी व्ही आले, हे तर आधीच कटलं, हे आपल्यामध्ये आलंच नाही. या दोघात कॉम्पिटिशन लागलं तर इथं वाय सी इथं यू आलं म्हणजे इथंच कटून गेलं, इथं व्ही आलं की डायरेक्ट सांगून टाकायचं ह्याचा आन्सर हे. सगळं काढीत बसायचं नाही. तुला परीक्षा द्यायची, कमी मार्क घ्यायचे नाही, तुला मार्क जास्त घ्यायचे, कमी वेळात जास्त मार्क घ्यायचे म्हणलं की असं डोकं लावून पुढचा प्रश्नाकडे जावं लागते बरोबर आहे. मी मास्तर आहे, मला सगळं समजून तुला सांगावंच लागतंय ठीक आहे. आवडला व्हिडिओ लाईक कर, कमेंट कर, शेअर कर आपल्या मित्रांपर्यंत. चला पुढचा प्रश्न घेऊन. तर त्याच भाषेमध्ये BLIST या शब्दासाठी काय येईल याचा आन्सर कमेंट मध्ये आलं पाहिजे. बघ बाबा याचा आन्सर आलंच पाहिजे कमेंट मध्ये. एवढं सोपं होतं. आता सांगितलं तुला बीच्या पुढचा एक अक्षर बघून घ्यायचं. बीच्या नंतर काय येते, बीच्या नंतर येते आपल्याकडे सी सोडून डी घ्यायचं बरोबर आहे. त्यानंतर एलच्या नंतर एक अक्षर सोडून पुढचं येते आपल्याकडे एम सोडून एन येते बरोबर आहे. त्यानंतर आयच्या नंतर जे सोडून के येते, एसच्या नंतर टी सोडून यू येते. बघ एस इथं आहे, एसच्या नंतर एक अक्षर सोडून ते टी आणि यू येते बरोबर आहे. आणि टी आहे आपल्याकडे, टीच्या नंतर एक अक्षर सोडून यू सोडून व्ही येते. तर ही ऑप्शन मध्ये कुठे दिसते बघ DNKUV कुठे दिसते, DNKUV हे ऑप्शन नंबर 2 ला दिसते. तर बघ हे कमेंट मध्ये आन्सर तुझं यायलाच पाहिजे होतं. आले का DNKUV आलं म्हणजे प्रश्न क्रमांक 16चं आपलं ऑप्शन नंबर 2 हे यायला पाहिजे होतं, आलेलं आहे. मग चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. तसाच प्रकारचा प्रश्न
17वा आहे, याचं सुद्धा आन्सर भावा कमेंट मध्ये तुझं यायलाच पाहिजे. तर लवकरात लवकर सांग याचा आन्सर काय यायला पाहिजे होते. ठीक आहे, मी साईटला होतो, याचं तू काढून दाखव आणि कमेंट मध्ये मला आन्सर सांग. तोपर्यंत मी इथं वाट बघतो तुझ्या आन्सरची. ते आन्सर तुझं झालं की मग मी सांगतो काय येईल याचं. बरोबर आहे, सोडवा. तुझं झालं की आपण सांगू याचं काय येतंय. ठीक आहे, आले. ठीक आहे, तुझं येईल तोपर्यंत बघू आपण याचं काय येणार आहे ते. तर बघ, सी च्या नंतर डी सोडून काय येतो, ई येतो. तर ई बघ इथं कुठं ऑप्शन मध्ये दिसते, ऑप्शन नंबर 1 आणि 4 याच्यात दिसते. म्हणजे ऑलरेडी 3 आणि 2 आपले कट झाले. बरोबर आहे. त्यानंतर याच्या नंतर एम सोडून एन येणार. त्यानंतर ओ च्या नंतर पी सोडून क्यू येणार. तर तिन्ही साईडला क्यू आलाय. आता याच्या नंतर टी सोडून यू येणार. तर यू कुठं आलेला आहे, चौथ्याला इथं आला. इथं चौथ्याला व्ही नाही, म्हणजे हे ऑलरेडी कटला, म्हणून डायरेक्ट ऑप्शन नंबर आपलं चौथा असणार आहे. तरी बी ईच्या नंतर आपल्याला माहित आहे एफ सोडून जी येतो. तर जी हा शेवटी इथं आलेला आहे. मग इथं फक्त यू मुळे आपल्याला आन्सर कळालं की ऑप्शन नंबर आपलं 4 हेच उत्तर आहे. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 17चा आन्सर नंबर 4. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. हा प्रश्न थोडासा मजेशीर आहे बघ भावा, ध्यान देऊन दे, लक्ष देऊन बघ. याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवत आहोत आपण. तर आपल्याकडे दिलाय HINCAN, हिन, कॅन, विन आणि चेस या शब्दासाठी हे अंक इथं दिलेले आहेत. तर याच्यामध्ये लय डोकं लावायची गरज नाही, सांगतोय तसं ऐक फक्त. काय सांगले, हिन आणि विन याच्यासाठी IN हे शब्द दोन सारखे आहेत. बरोबर आहे. आणि IN तर इथं बी 2 5 आणि इथं बी 2 आणि 5 हे शब्द इथं आहेत. बरोबर आहे. मग आपण इथं लिहून घेऊया की बाबांनो I साठी 5 आणि N साठी 2. बरोबर आहे. आता इथं जर I साठी 5 आणि N साठी 2 लिहिलं तर H साठी काय येणार, मग 7 येणार. मग लिहून घेऊया H साठी येते 7. मग तशाच प्रकारे ह्यामध्ये I साठी जर आपण 5 आणि N साठी 2 घेतले तर मग इथं W साठी काय येत आहे, 8 येत आहे. मग W साठी काय येते, 8 येते. त्याच प्रकारे आता राहिला चेस हा शब्द. तर चेस साठी आपल्याला माहित आहे की इथं बघ डबल एस आलाय. तर ह्या शब्दामध्ये दोनदा 4 आलेला आहे, म्हणजे एस साठी काय येतो, 4 येतो. इथं 4 आले, इथं एस आले, म्हणजेच एस साठी आपण 4 वापरणार. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे एच साठी आपण किती वापरलाय, एच साठी आपण वापरलेला आहे 7. मग एच साठी लिहितो आपण 7 ऑलरेडी वापरलेला आहे. त्याच प्रकारे आपल्याला माहित आहे आपण अजून काय वापरलेलं आहे यामध्ये आपण वापरलाय बघा, काय राहिलं यामध्ये, 2 पण आपण वापरलाय. हा, कॅन आणि चेस. याच्यामध्ये जर बघा, जर आपण ए साठी बघा, ए साठी जर आपण 1 दिला तर याच्यामध्ये 1 हा अंक आहे पण ए नाही. मग आपल्याला सी साठी जर 1 दिला आपण तर सी याच्यामध्ये आहे, म्हणून सी साठी 1 द्यावा लागेल. इथे घेतला आपण सी साठी 1 हा अंक. बरोबर आहे. त्याच प्रकारे राहिलंय काय आता बघ, याच्यामध्ये ए हा अंक राहिलाय. तर ए साठी जर आपण 3 दिला तर ए साठी जर 3 दिला तर याच्यामध्ये 3 कुठे बी नाही आणि ए पण कुठं नाही, म्हणून ए साठी अंक येणार आपल्याकडे 3. ए साठी 3. तर या प्रकारे आता राहिले काय, ई हा एक अक्षर राहिलेला आहे आणि आपल्याकडे ई ह्या अक्षराला येणार 9. तर ई साठी येणार 9. तर एवढे अंक आपल्याला समजलेले आहेत. बरोबर आहे. मग याच्यावरून आपल्याला वॉश या शब्दासाठी तयार करायचा आहे. वॉश साठी डब्ल्यू साठी आपल्याला माहित आहे किती आहे याच्यामध्ये बघ, डब्ल्यू साठी 8 आहे. त्यानंतर ए साठी किती आहे आपल्याकडं, 3 आहेत. एस साठी काय आपल्याकडं, एस साठी 4 आहेत आणि एच साठी काय आपल्याकडं 7 आहेत. तर 8 7 4 3 या या अंकांपासून बनलेला इथं 4 पैकी ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय का, तर याच्यामध्ये बघ 8 कुठंच नाही कटलं, याच्यामध्ये 8 कुठंच नाही कटलं, यामध्ये 8 आहे, यामध्ये पण 8 आहे, पण याच्यामध्ये 4 3 आहे पण 7 आहे, पण याच्यामध्ये 4 अंक नाही म्हणून हे कटला. मग ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार आहे. बरोबर आहे. माग पुढे अंक असू दे काही फरक पडत नाही, अंक माग पुढे असले तरी चालतील पण ते असले पाहिजे. म्हणजे एखाद्या बसमध्ये पॅसेंजर असले पाहिजे, मग ते माग पुढे बसू नाहीतर एका खुर्चीवर का बसणं असू, पण ते असायला पाहिजे. त्याच प्रकारे 8 3 4 7 8 3 4 7 हे अंक याच्यात आहेत म्हणून ऑप्शन नंबर 3 आलं. तसंच आता INCH साठी आपल्याला सांगायचंय, आय साठी किती आहे पोट्या, 5 आहे बघ. बरोबर आहे, इथे लिहिले 5 मी. सी आता एन साठी किती आहेत, 2 आहेत. तसंच सी साठी किती आहेत, सी साठी 1 आहे आणि एच साठी किती आहे, एच साठी आपल्याकडे 7. तर 5 2 1 7 हे अंक कुठे दिसतंय का, तर 5 2 1 7 हे ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. तर 5 2 1 7 इथं बाकी तुम्हाला कुणीकडे दिसणार नाही. बरोबर आहे. एखादा अंक मिसमॅच कुठेतरी असणार, कुठेतरी कमी असणार, म्हणून INCH क्वेश्चन नंबर 19 चा आन्सर असणार ऑप्शन नंबर 1 2 7 1 5. त्यानंतर हेन्स या शब्दासाठी तयार करायचं. शब्द जरा मोठा आहे, ध्यान देऊन लक्ष दे बघा आता याच्याकडे. एच साठी आपल्याला माहित आहे
एच साठी अंक वापरलेला आहे 7 वापरलाय, ई साठी आपण अंक वापरलाय 9 वापरलाय आणि एन साठी आपण वापरलेला आहे 2, सी साठी आपण वापरलेला आहे 1 आणि त्याच नंतर ई साठी वापरलेला आहे 9. तर बघा दोनदा 9 आणि 7 2 1 अंक कुठे आलेला आहे, इथे एकदाच 9 आला म्हणून हे कटला, इथे एकदाच 9 आलाय म्हणून हे अंक कटला, इथं पण एकदाच 9 आलाय म्हणून हे पण कटला. मग दोनदा 9 आलेला अक्षर कुठे आहे, इथेही 9 आले इथेही 9 आले, बरोबर आहे. डायरेक्ट ह्याच्यानं समजलंय हे 2 कट हे 3 कटले, राहिले फक्त चौथं म्हणून ऑप्शन नंबर 4. आता एवढं जास्त डोकं लावत बसायचं नाही, हे 3 तर ऑटोमॅटिकली एलिमिनेट झाले, कटले, राहिले कुठलं हे, बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 म्हणजे दोनदा इथं 9 आलेला आहे, त्याबरोबर 7 पण आलेला आहे, त्याचबरोबर 1 पण आलेला आहे, त्याचबरोबर 2 पण आलेला आहे, बरोबर आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 20 याचा आन्सर असणार ऑप्शन नंबर 4. चल भावा पुढचा प्रश्न बघूया. वेळ आपल्याकडे कमी आहे, परीक्षेची तयारी करायची आहे म्हणून जास्तीत जास्त प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा एका सांकेतिक भाषेत लेमन हा शब्द MGPSS असा लिहिला तर ग्रेप हा शब्द कसा लिहिला जाईल. म्हणजे अगोदर आपल्याला लेमन आणि MGPSS या शब्दातला संबंध समजला तर या शब्दाचा आपण संबंध पुढचा शब्द ऑटोमॅटिकली शोधू शकतो या ऑप्शन मधून. बघा लेमन हा शब्द आपण लिहून घेऊ, LEMO आणि एन हा लेमन यासाठी शब्द कुठला घेतला आपल्याकडे MGPSS. याच्यामध्ये जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघलं तर बघा भावा तुम्हाला ह्याच्यामध्ये समजून जाईल की नेमकं दिलंय काय. बघ तर आपल्याकडे एल आहे, एल च्या नंतर लगेच काय येतो एम येतो, यामध्ये ई च्या नंतर आपल्याकडे एक अक्षर सोडून एफ सोडून जी आलेला आहे, त्यानंतर एम च्या नंतर 2 अक्षर सोडून पी आलेला आहे, तर ओ च्या नंतर 3 अक्षर सोडून एस आलेला आहे आणि एन च्या नंतर 4 अक्षर सोडून एस आलेला आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला एक बी अक्षर न सोडता अंक आलेला आहे, बरोबर आहे. इथं सुरुवातीला 0 अंक सोडा, इथे 1 सोडा, इथे 2 सोडे, इथे 3 सोडे, इथे 4 सोडे आणि नंतर 5वा अक्षर समोर लिहिलेला आहे, बरोबर आहे. मग त्याच प्रकारे आपल्याला असाच सिक्वेन्स लावायचा आहे या शब्दामध्ये ग्रेप या शब्दामध्ये. मग मी लिहितो आता ग्रेप हा शब्द, बरोबर आहे. तर मी घेतला समोर ग्रेप GRA पुढे आहे आपल्याकडे PE. तर याच्यामध्ये काय करायचंय, याच्यामध्ये सिंपल सी एकच गोष्ट करायची आपल्याला, ती म्हणजे काय की अक्षर आपल्याला 1 2 3 असं वाढवत पुढे न्यायचे आहेत. म्हणजे सुरुवातीला जी च्या नंतर लगेच येणारा अक्षर लिहायचं आहे, त्यानंतर एक अक्षर सोडून लिहायचं आहे, नंतर 2 अक्षर सोडून लिहायचे आहेत, नंतर 3 अक्षर सोडून लिहायचे आहेत आणि नंतर 4 अक्षर सोडून 5वा लिहायचा आहे, बरोबर आहे. तर आता आपण लिहायला सुरुवात करूया. मग आता आपल्याकडे ऑप्शन मध्ये बघूया, जी च्या नंतर लगेच येणारा अक्षर कुठला आहे रे, 8वं एच. जी च्या नंतर लगेच एच 8वा अक्षर काय येतो आपल्याकडे एच येतो. त्यानंतर आर च्या नंतर एक अक्षर बघा इथे लिहून टाकतो, इथे 0, इथे 1 2 3 4, बरोबर आहे. आता आर च्या नंतर एक अक्षर सोडून पुढचं लिहा, आर च्या नंतर एक अक्षर सोडून एस सोडून टी येणार, मग इथे येणार टी, बरोबर आहे. बघ एच टी, त्यानंतर पुन्हा पुढचा अक्षर आपल्याकडे ए च्या नंतर आपल्याला 2 अक्षर सोडायचे, ए च्या नंतर बी सी सोडून ऑप्शन नंबर येणार दुसरं, इथे येणार डी, ठीक आहे. त्यानंतर पी च्या नंतर 3 अक्षर सोडून द्या, बघा एक पी आहे, पी च्या नंतर 1 2 3 सोडा आणि टी लिहा, बरोबर आहे. इथे येणार टी आणि नंतर पुन्हा आपला शेवटचा अक्षर आहे ई च्या नंतर 4 सोडून द्या, ह्या ई आणि 1 2 3 4 सोडून दिले तर येतो जे. आता घेतला इथे जे, तर ऑप्शन मध्ये हे कुठे दिसतंय बघा HTDTJ ऑप्शन नंबर HTDTJ ऑप्शन नंबर 2. तर आपला जो प्रश्न क्रमांक 21 आहे याचा आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर 2 हा इथं आपण सोडवलेला आहे, बरोबर. व्हेरी गुड. आवडला व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर उत्तर आलं म्हणून माझं कमेंट मध्ये हे आपल्याला काय करा, कमेंट मध्ये त्याचा आन्सर टाका, म्हणजे मला पण समजेल की तुम्ही ऍक्टिव्ह आहात, तुम्ही व्हिडिओ चांगल्या प्रकारे शेवटपर्यंत बघत आहात. मला पण तुमच्या सोबत असा उत्साह येईल, तुमच्याकडून मला जर इन्स्पिरेशन प्रेरणा मिळाली तर मी हे व्हिडिओ लेक्चर्स अजून कंटिन्यू करत जाईल तुमचे पूर्णपणे. इथं तुम्हाला फ्री मध्ये हे मटेरियल मी देईल. त्यानंतर बघा पुढचा आहे ऑप्शन आता क्वेश्चन नंबर 22वा. जर एका सांकेतिक भाषेत रिमोट हा शब्द हा ROTEME असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत PIC पिकनिक हा शब्द कसा लिहिला जाईल. बघ भावा टेन्शन घ्यायचं नाही, याचं सुद्धा तुला सांगतो एकदम सोपी ट्रिक तुझ्या भाषेत आणि याचा आन्सर सुद्धा तूच कमेंट मध्ये करणार, याची मी गॅरंटी देतो. बघ काय सांगितलं मग आपल्याकडं रिमोट हा शब्द आपण लिहून घेऊया. सुरुवातीला शब्द काय दिला आपल्याकडे रिमोट, तर हा शब्द लिहून आपण REMOTE रिमोट हा शब्द दिला.
त्यासमोर आपल्याकडे शब्द कुठला आहे? ROTEME, ROTEME हा शब्द लिहिलेला आहे. याच्यामध्ये काहीच नाही, सिक्वेन्स जो संबंध आहे तो कसा लावलेला आहे बघ भावा. आर किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. ई आहे 2 नंबरला, एम 3 नंबरला, ओ आहे 4 नंबरला, टी आहे 5 नंबरला, ई आहे 6 नंबरला. बरोबर आहे, हे नंबर लक्षात ठेव. तर आर 1 नंबरला आहे, 1 नंबरला देऊन टाकला. बरोबर आहे. आता ओ आहे आपल्याकडं जो आहे 4 नंबरला, इथं दिलेला 4 नंबर. बघ इकडच्या अक्षरात ओ किती नंबरला आहे? 4 नंबरला. तिकडच्या अक्षरात ओ किती नंबरला गेलाय? 2 नंबरला गेलाय. मग त्याला ह्याचा अक्षर सरळ तसा देऊन टाकायचा. ओ असा उचलून तिकडे ठेवला असं समज, अक्षर असं कर. त्यानंतर टी बघ किती नंबरला आहे? 5 नंबरला. बरोबर आहे. त्यानंतर ई बघ इथं 6 नंबरला आहे, इथं 6 नंबर देऊन टाकले. एम बघ इथं किती नंबरला आहे? एम आहे इथं 3 नंबरला. आणि ई बघ इथं किती नंबरला आहे? ई आहे आपल्याकडं 2 नंबरला. तर याला दिले आपण 2 नंबर. तर 1 4 5 6 3 2 असं आपण इथं लिहिलेलं आहे. बरोबर आहे. तर हा जो आहे ओटी 4 5 इकडे उचलून ठेवला आणि जो ई एम आहे तो इकडं एम ई असा 3 2 असा लिहून ठेवलेला आहे. मग असाच सिक्वेन्स आपल्याला या पिकनिक शब्दामध्ये टाकायचा आहे. मग पिकनिक शब्दासाठी टाकायचा आहे म्हणल्यावर आपल्याला काय करावं लागणार आहे? तर पिकनिक शब्दासाठी प्रश्न किती होता रे तो? प्रश्न 23वा इथं आहे. 22वा. हा 22वा आहे. तर 22वा प्रश्न आपल्याला लिहायचा आहे. तर 22वा प्रश्नामध्ये काय दिले बघा, हा शब्द दिलाय पिकनिक. तर इथं लिहू आपण PIC, पिकनिक, PICNIC, NIC. तर याला नंबरिंग द्यायचे सरळ सरळ सिंपल भाषामध्ये सांगतो. जे पहिला शब्द दिलाय त्याला फक्त नंबर द्यायचा 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. 1 2 3 4 5 6. आता जो नंबर दिलेला आहे त्याच नंबरनं आपल्याला काय करायचं आहे? तर इथं शब्द लिहायचे. मग आता इथं बघा सगळ्यात अगोदर इथं खाली 1 येणार, नंतर 4, नंतर 5, नंतर 6, नंतर 3 आणि नंतर 2. ह्या अंकावरती ती अक्षर लिहून टाकायची. बरोबर आहे. अरे कुठं चालाय प्रश्न पळायलाय हा? बघा 1 नंबरला 1 नंबर तसा पी लिहिला. 4 नंबरला काय आहे? एन आहे. त्यानंतर 5 नंबरला काय आहे? आय आहे. 6 नंबरला काय आहे? सी आहे. 3 नंबरला काय आहे? सी आहे. आणि 2 नंबरला आय आहे. म्हणजे PNICCI कुठं दिसतंय? PNICCI कुठं दिसतंय का बघा? PNICCI बघा PNI आणि CCI ऑप्शन मध्ये कुठे दिसत नाही. म्हणजे याच प्रश्नामध्ये आपला काय सिक्वेन्स काहीतरी मागं पुढे मिसमॅच झालेला आहे. बघा आर घेतला, त्यानंतर ओटी जसाला तसा ओटी घेतला, इथं ओटी हा ओटी. आणि जो आहे आपल्याकडं जो 3 2 ME लिहिला होता, ME म्हणजे M 3 नंबरला जो होता तो ME कडून घेतलेला आहे. आणि जो ई होता इकडचा आपला हा ई हा 6 नंबरला. म्हणजे शेवटी आपल्याला इकडून नंबर ईचा काहीतरी चुकलाय. म्हणजे इथं काय येणार? इकडे येणार ई. म्हणजे 2 अक्षर आहेत ना याच्यामध्ये 4 5 3 2. म्हणजे इथं जो EM आहे हा जो आहे OM म्हणजे इकडून 3 2 यायला पाहिजे. इकडून 3 आणि 2 आणि ह्या ईला 6 नंबर यायला पाहिजे होता. इथं 6. बरोबर आहे. म्हणजे इथं पण तसाच अक्षर आपल्याला काढायला पाहिजे. तो म्हणजे कसे? तर बघा या प्रश्नामध्ये आता आपण बदलून घेऊया. इथे येणार 1, इथे येणार 4, इथे येणार 5, इथं 3 2 6. बरोबर आहे. त्याच प्रकारे हा प्रश्न 1 नंबरला काय आहे? पी आहे. 4 नंबरला काय येणार? एन येणार. नंतर 5 नंबरला आय आहे. 3 नंबरला सी आहे आणि 2 नंबरला आय आहे आणि 6 नंबरला काय आपल्याकडं सी आहे. तर PNICIC पीच्या नंतर एन कुठं आहे का? पीच्या नंतर एन नाही. हा पी आहे, एन आहे, IICC बघा याचा ऑप्शन नंबर 4 येते. पण काहीतरी आपल्या इथं सिक्वेन्स मिसमॅच होत आहे. क्वेश्चन नंबर 22ला आपण स्किप करूया आणि पुढचा घेऊया. याचं काहीतरी तुम्हाला नंतर जे असेल ते नंतर मी शेअर करतो. तर क्वेश्चन नंबर बघा 23वा. जर एका सांकेतिक भाषेत कोला, ठीक आहे, KOLO कोला, ठीक आहे, कोला म्हणजे उसाला लागणार कोला हा नको. तर कोको कोला पण नको. तर डायरेक्ट आपला जो शब्द आहे तो कोला घेऊ आपण. KOLO हा शब्द MLNX असा लिहिला तर 0 हा शब्द कसा लिहिला जाईल? बघा इकडं कोला हा शब्द आपण खाली लिहून घेऊया. KOLA हा शब्द आहे. त्यासाठी लिहिलाय MLNX. त्यासाठी शब्द काय लिहिलाय? MLNX हा शब्द लिहिलेला आहे. तर केच्या नंतर लगेच काय येतो? एल सोडून एम येतो. एक अक्षर सोडून घेतलं आपण पुढचं अक्षर. बरोबर आहे. इथं आपण एक अक्षर वगळलं आणि पुढचं अक्षर घेतलं. आता त्यानंतर एल सुद्धा बघितलं. एल नंतर एम सोडून लगेच आपण एन घेतला. आता दुसऱ्या नंबरला ओ बघा खालून ओ किती नंबरला आहे? तर इथं ओ बघा 15 नंबरला आहे. वरून 15 नंबरला आहे.
त्याच नंतर तसंच आता एल बघा किती नंबरला आहे, एल आहे 15 नंबरला येणार खालून, बरोबर आहे. तर एल आणि ओ हे एकाच नंबरला येतात, बरोबर आहे. तर याचा वरून नंबर 12 आहे, एलचा खालून नंबर 15 येतो, म्हणजे हे येणार ह्याचा नंबर एलच्या ठिकाणी ओ, म्हणजेच दुसऱ्या नंबरचा अक्षर एलच्या ठिकाणी ओ जसं तसं येणार. आणि जो शेवटचा अक्षर जे आहे ए, तर एच्या ठिकाणी जसं खालचा अक्षर बघा एच्या नंतर झेड येतो आणि त्यानंतर एक अक्षर एक्स वाय वगळून एक्स घेतलेला आहे, बरोबर आहे. त्याच्या रिव्हर्ट मध्ये अक्षर वाय वगळून एक्स घेतलाय. तसंच आता आपल्याला ह्या शब्दासाठी झिरो शब्दासाठी काय करायचं, झेड ई आर ओ यासाठी झेड नंतर आपल्याला माहित आहे एक अक्षर वगळून काय येते, ए सोडून बी येणार. थोडं पुढे लिहूया, एच्या नंतर काय येतो आपल्याला माहित आहे, इथे येणार बी येणार, बरोबर आहे. झेडच्या नंतर ए वगळून इथे एबीसीडी संपली, झेडला एबीसीडी झेड पर्यंत संपून जाते, पुन्हा रिपीट चालू करून ती ए पासून चालू होती आणि ए ला सोडून आपल्याला बी लिहावा लागणार आहे, मग बी लिहिला. त्यानंतर तसंच तिसऱ्या नंबरचा अक्षर आरच्या नंतर एक अक्षर सोडून आपल्याला पुढचं लिहायचंय, आरच्या नंतर ए सोडून टी लिहावा लागणार आहे, बरोबर आहे. आरच्या नंतर तिसऱ्या नंबरचं एल नंतर एम सोडून एन लिहिलाय, बरोबर आहे. तसाच नंबर आरच्या नंतर झेड ई आर ओ, आरच्या नंतर एक अक्षर सोडायचं आपल्याला, आरच्या नंतर एक अक्षर जर सोडलं तर काय येतं आपल्याकडं, एस सोडून टी येत आहे. तर इथं कुठं बी नंतर टी इथं दिसत आहे का, आरच्या नंतर एस टी यू पी क्यू झेड ई ई, बरं जाऊ द्या ईचं घेऊ अगोदर, 2 नंबर राहील ना, हे 3 नंबर लिहावं लागणार आपल्याला, हे इथं 3 नंबरचं 3 नंबर लावणार, इथे येणार टी, बरोबर आहे. 3 नंबरला टी येत आहे. आता तसंच आता ई आहे 5 नंबरला, तर खालून पहिला बघा ई ला नंबर बघा 5 नंबर आहे, बरोबर आहे. तर इथं आपल्याला व्ही ला खालून नंबर 5 येणार आहे बघा, 1 2 3 4 एकूण दिला तर 5 नंबर येतो, म्हणजे ह्याला खालून नंबर 5 येतो. तर ई आणि व्ही हा अक्षर येणार आहे, म्हणजे इथे येणार व्ही, बी व्ही टी. तर बी व्ही टी इथे दिसतंय, इथे दुसरीकडे कुठे बी व्ही टी दिसत नाही, आणि शेवटचं जे येणार आहे तर ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार आहे. शेवटचं न करता सुद्धा आपल्याला याचं उत्तर मिळत आहे, तरी आपण पुढचं न काढता सुद्धा आन्सर देऊ शकतो. तर आता तुम्हाला पुढचं जरी काढायचं असेल तर ते कसं काढतो आपल्याला माहित आहे. ओ जो अक्षर आहे याला ओ कुठे येतो, ओ बघा इथं कुठे येत आहे, ओ येत आहे इथं 15 नंबरला, बरोबर आहे. वरून 15 नंबरला येत आहे. तर आता त्याच प्रकारे आपल्याला काय करायचंय, त्याच प्रकारे आता ओ जर 15 नंबर येत असेल तर एल किती नंबरला 15लाच येणार, खालून 15 नंबरला येणार. आणि त्यानंतर त्याच्या अगोदरचं एक अक्षर सोडून जे पुढचं अक्षर जे येत आहे, बरोबर आहे. मग बी बी टी जे इथे येणार ऑप्शन नंबर 3. तर 23वा आन्सर आपल्याकडे आला 3 नंबर, 23चा आन्सर ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24वा. बघा प्रश्न क्रमांक 24वा काय सांगले, एका सांकेतिक भाषेत रेड हा शब्द 67 20 अशा प्रकारे लिहिला जातो. तर आपल्याकडे शब्द आहे ग्रीन, आपल्याकडे शब्द आहे ग्रीन, हा शब्द कसा लिहिला जाईल अंकात, बरोबर आहे. बघा सांगतो, रेड हा जो शब्द आहे आर ई डी, याला काय दिलं आहे 67 20 असं लिहिले. तर रेडला डी ई आर असं लिहितो मी, बरोबर आहे. डी आहे आपल्याकडे 2 नंबरला, बरोबर आहे. 2 मध्ये 2 ऍड केले 4 झाले. त्यानंतर डी ई आर डेर. तर त्यानंतर अरे यार लाईट गेली, लाईट गेली. परवा टेन्शन घेऊ नका, मिस्टेक करू नका, धक्काबुक्की करू नका, एका मिनिटात चालू करतो आपण. लाईट गेली तरी टेन्शन घ्यायचं नाही, आपण आपला बोर्ड लगेच चालू करूया. तुम्ही कुठं जायचं नाही, आलं लक्षामध्ये. लाईट आलेली आहे, आपण लगेच लगेच चालू करूया. आपल्याकडे सिस्टम आहे सगळे, तुम्ही फक्त लगे रहो टिके रहो, शेवटपर्यंत आपलं व्हिडिओ लेक्चर्स कंटिन्यू आपण करत राहूया, ठीक आहे. 1 मिनिटाचा फक्त वेळ द्या, मी लगेच इथं आपला जो लेक्चर आहे तो कंटिन्यू करत आहे, ठीक आहे. 1 मिनिट, फक्त 1 मिनिट. प्रश्न क्रमांक 24 पर्यंत आपण आलेलो आहोत, 24 पर्यंत आलेलो आहोत.